हॅलो अँड वेलकम टू आवर चॅनल गाईज. आज दिवस आहे तिसरा आमचा गोवामध्ये आणि सकाळी नाश्ता झाला. यांची सगळ्यांची रील्सची प्रॅक्टिस चालू झालेली तुम्हाला पाहते. मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते की यांचं काय काय डान्स केले त्या लोकांनी. आता गुलाबी साडी करणार आहोत आम्ही. स्टे ट्यून गाईज. तुम्ही जसं बघितलं आमचे डान्सचे रीलचे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत. मग तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही चाललो आहे बसकडे आणि बसमधून आम्ही दर्शन करायला चाललो आहे मंगेशी देवी मंदिरमध्ये. मग आमच्यासोबत स्टे ट्यून राहा आणि बघा आमचे दर्शन कसे होत आहेत. पोचलेले मिरामार बीच जवळ. सो इथे मागे पण आम्हाला डेस्टिनेशन दिसतं एकदम बीच सगळं मस्त आहे. तर आपण पुढे जाऊन बघूया. आता जाणार आम्ही डॉल्फिन राईडसाठी. ते मावशी पण आपल्या आल्यात. मावशी कसं वाटतंय उन्हामध्ये बीचवर फिरतेस? चला. हे हाय फुल मिरामार बीचचं लुक. आता आम्ही जातोय डॉल्फिन राईडसाठी. कैरी तोतापुरी कैरी बिरी सगळं आलंय. अननस सगळं आहे. आज भरपूर क्राऊड आहे ना, सॅटर्डे संडे म्हणून बऱ्यापैकी लोक आलीच फिरायला. पोचलेलो आहे बीच जवळ. मग आता बोटनी आम्ही जातोय डॉल्फिन राईडसाठी. बघू किती मज्जा येते. कुठल्या समुद्रात? अरबी समुद्रात. हां का? पुढे आपल्याला जेल बिल पण बघायला भेटणार आहेत. चलो पोचलो आम्ही. कुठे आहे? बाय बाय. तुम्ही नाही येते काका? बाय करतायत ते. रेती बघ काय गरम लागते भाजायसारखी. और देखो किसी को ठंडी बियर चाहिए, पानी की बोतल, सॉफ्ट ड्रिंक, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक चाहिए तो बोर्ड पे मिलते हैं. आप लोग पीछे में क्या नहीं सकते. किसी को ठंडी बियर, पानी की बोतल, सॉफ्ट ड्रिंक या चिप्स चाहिए तो बोर्ड पे अवेलेबल है.
देखो कॉर्नर पे जो पहले सीख रहे हैं, ये गोवा का गवर्नर पैलेस है और उस प्लेस का नाम है दोना पाउला। और उसी प्लेस पर एकदम बिजी जेटी है, उस जेटी पर सिंघम फिल्म की शूटिंग हुई है, अजय देवगन की फिल्म सिंघम। त्या टोकावरती बोट राईड नंतर बघा आम्ही फोटोज सगळे काढले, लाईव्ह फोटोज, आणि आता मम्मी भेळ खाते। कसं वाटलं आपल्याला डॉल्फिन बघून? सुंदर वाटलं चला आता जाऊया, आता मंगेशी मंदिरात जायचं ना, चलो बाय बाय। आधी कुल्फी घ्यायला जा ना, घे ना कुल्फी। कसे सांगताय, कसे आहेत काका? कोणते कोणते फ्लेवर आहेत? काजू है, बदाम है, मलाई है, रबड़ी है। आणि कसे आहेत? एक 30 रुपीज़ का है, 40 रुपीज़ का है, 50 का है, 50 का है। हे काजू कुल्फी घे, आणि दुसरी कोणती आहे? मलाई है। दोन काजू कुल्फी द्या। हो ना दादा, रबडी पण आहे तिथे। दोन ना? आता आम्ही आलो पॅथेड्रियल चर्चमध्ये, जो आहे ओल्ड गोवामध्ये। महात्म्या जाऊन तुम्हाला शो करते मी कसं होणार आहे। लाईन बघा किती प्रचंड लागलेली आहे, सॅटर्डे संडेमुळे खूप इथे गर्दी बघायला भेटते, बाहेरपर्यंत पण खूप क्राऊड आहे। सो आतमध्ये जाऊन तुम्हाला लुक दाखवते मी। काय बनवते रे? हे पहा, हे जुनं ओल्ड गोवा चर्च, कॅथेड्रल चर्च आहे। इथे सेंट फ्रान्सिस झेवियरची डेड बॉडी ठेवली आहे, प्रिझर्व केली आहे। किती वर्ष न घालता केलेली आहे? किती वर्ष? 1952ला त्यांचा मृत्यू झाला होता, त्यापासून आजपर्यंत ती तशीच आहे। म्हणजे आता 432-36 वर्ष झाली आहेत। हां, आणि एक्झिबिशनमध्ये काय काय बघितलं आपण? आर्ट ऑफ गॅलरीमध्ये त्याचे जीवनकाळ बघितला। चला आता पुढे जाऊया। इथे जेवण सगळं झालेलं आहे आणि आम्ही थोडंसं शॉपिंग करायला आलो। मग आम्ही इथे थोडेसे बॅग्स बघितले, तर मग मी शो करते की आम्ही कोणते कोणते घेतले। सो इथे चर्चच्या बाहेरच यांचं शॉप आहे, पूर्ण यांच्याकडे हँडमेड बॅग्सचं कलेक्शन आहे, एकदम मस्त। आम्ही ह्याच्यामधून ही ब्लॅकवाली डेझीवाली बॅग घेतली, आणि मग साईडवाली बॅग त्या पण बिझी आहेत, त्यांना भरपूर पसारा केला आहे, मी सगळं काढून दाखवलं आहे। हे सगळ्या बॅग्स आम्ही 350ला आहेत, पण ते नेगोशिएट करून तुम्हाला 250पर्यंत भेटत आहेत। आणि मग इथे लेदर बॅग्स पण अवेलेबल आहेत। अजून काय यांच्याकडे हे बघा, छोटे छोटे बॅग्स पण आहेत। हे 250-150पर्यंत आराम के साथ नेगोशिएबल आहे, ठीक आहे। आणि इथे पण हे बीड्सवाले आहेत, त्याच्यामध्ये स्टिच्ड आहेत, ते हँड स्टिच्ड आहेत। आणि आपल्याकडे हॅट्स पण बघायला भेटतात, आणि जूट स्टाईलच्या बॅग्स पण आहेत। 250-300पर्यंत आरामात इथे अवेलेबल आहे। मम्मी बघा सगळं शॉपिंग करून झाली तरी बघते ती। हां, काव बॉय चला झालं, थँक्यू आंटी, बाय बाय। दुपारची 3:30 वाजलेत, आम्ही पोचलो बसनी मंगेशी माताच्या मंदिरात। आता बघू दर्शन कसे होत आहेत। बोला इथे गर्मीने बेहाल मम्मी सो आता दर्शन करायला तुम्हाला दाखवते मी लुक कसं आहे देवळाचं, तर तिथे अलाउड आहे, तर कारण चर्चमध्ये अलाउड नव्हतं तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी। सो आय ट्राय टू शूट, ओके चलो। देवळापर्यंत पोचायची वाटमध्ये तुम्हाला भरपूर असं इथे शॉपिंगसाठी आयटम्स मिळणार आहे सेलमध्ये। आता आम्ही ते ड्रीम कॅचरसुद्धा बघितले, इथे पण बॅग्सचं सेक्शन आहे, क्लोदिंगचं सेक्शन आहे, ज्वेलरी पण आहे, भरपूर काय काय तुम्हाला इथे मिळणार आहे बघायला। एकदम सुंदर लोकेशन आहे इथे, एकदम मस्त बघा। व्हेज नॉनव्हेज थाळी, ते बॅग्सचं कलेक्शन बघा सुपर्ब आहे, मस्त जूट बॅग्स आहेत, लेदरचे बॅग पण आहे। इथे टेम्पररी मेहंदीवर तुम्हाला बघायला भेटते। गोवा प्रिंटची टी शर्ट पण आहे, 100 to 100% स्टार्टिंगमध्ये आहे। इथे बघा ज्वेलरी आयटम्स पण आहे, 100 बाप्पांची मूर्ती पण सुंदर आहे, छोटी बसलेली ती बुद्धाची पण आहे।
आपल्यासोबत इथे मावशी उपस्थित आहात. मावशी, तुम्हाला कसं वाटतंय गोवाची ट्रिप? मस्त छान वाटते. आता का पण तुम्ही काय काय केलं? बीचला गेलात तुम्ही? बीचला गेली, होडीत बसली, नाचले, डॉल्फिन बघितला? डॉल्फिन बघितला, सगळं बघितलं आणि मज्जा वाटली. असंच वाटतं आता एन्जॉय करत राहायचं. हा, आमच्या मावशी सगळ्यात ऍक्टिव्ह आहेत. करता येत नव्हतं. सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आमच्या मावशी आहेत. पूर्ण डान्सिंग सिंगिंग. आतून चला मी रोडवर येते. मी आहे ना, तू रोडवर सगळ्यात- तरी त्याला फेकेन मी, तुला घेईल बाजू गाडीवाले. सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आमच्या मावशी आहेत. प्रत्येक डान्समध्ये तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केले, त्याच्यामध्ये मावशींचा डान्स सगळ्यात फेमस डान्स त्यांचा नाच रे मोरावाला. मग ते बघायला विसरू नका. चालेल, आपण पुढे बघूया आपल्याला काय काय दिसतंय. चलो, स्टे ट्यून गाईज. पोचले आम्ही मंगेशी माता मंदिरजवळ. आता पायऱ्या चढते. बघा असं लुक आहे पूर्ण देवळाचं. हे फुल असं ओव्हरऑल लुक आहे. हे बघ किती मस्त आहे. मस्त आहे. पाय एकदम जबरदस्त परीने भासत आहेत. ही एवढी लाईन आहे हातपाय धुवायसाठी दिली आहे. इथून असं एंट्रन्स आहे देवळाचं. आता आम्ही आलेलो शांतादुर्गा मंदिरजवळ. ते असं डोंगरावरती दिसतो. तुला गोव्यांसी कसं होणार आहे. तर इथे गोव्याला देवळात असं फोटोशूट रेकॉर्डिंग असं काही अलाउड नाही आहे देवळाच्या आतमध्ये. सो मी तुम्हाला बाहेरून दर्शन करून आता बघायला पाहिजे तिथे आतमध्ये दर्शन आपल्याला करायला मिळतात की नाही. चलाच गो. देवळाच्या वरचं परिसर असं काही प्रकार आणि एकदम सुंदर आहेत. इथे देऊळ पण एवढे सुंदर आहेत. थोडी मोठे आईस पाईस आहेत. काय बोलणे. काल मागच्या देऊळात तर बापरे एवढे पाय जमत येते. पण इथेच नाईस कूल मस्त वाटतं. एकदम लांब लांबपर्यंत. शांतादुर्गा मंदिर. सो मंडळी, आमच्या इथे शांतादुर्गा मंदिरचे दर्शन झालेले आहेत. जर तुम्हाला इथे गोव्यामध्ये देवळाचे दर्शन करायचे असेल तर नक्कीच या. बट शॉर्ट्समध्ये किंवा वेस्टर्नमध्ये येऊ नका, कारण इथे अलाउड नाही आहे. तर तुम्हाला आमच्यासारखाच स्लीवलेसमध्ये याल, मग तुम्हाला दुपट्टा घ्यावा लागेल. आणि मग तुम्हाला कसं वाटलं परिसर? मस्त. देवळाचे दर्शन कसे वाटले तुम्हाला? व्यवस्थित झालं, शांती. अजून आपल्याला काय बोलू वाटतंय गोवाबद्दल? गोवा सुंदर आहे, पण इथे सगळ्या वस्तू महाग आहेत. डबल रेट आहे. ते सोडून पण दुसरं तुम्ही बोला. काय घ्याल त्याला डबल पैसे तुम्हाला मोजावे लागतात इकडे. कारण इथे माल तिथे बनत नाही, बाहेरून मागावा लागतो. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च नको लावणार मग. लावणारच. मग अजून काय आपल्याला बोलू वाटते गोव्याबद्दल? या, मज्जा करा. चला, भेटूया नेक्स्ट लोकेशनवरती. बाय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा.
सगळं जेवण बिवून सगळी मम्मी रेस्ट झोनमध्ये बसली आहे. तेवढ्या अंधारात बसली आहे समुद्राजवळ आणि कॉन्सर्ट ऐकते, तिथे लाईव्ह कॉन्सर्ट चालू आहे. सगळं जेवण बिवून सगळं झालं आमचं. सो आजच्या दिवसासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट डे. चलो बाय बाय.